हॅलो, आवाज येतोय माझा? कमेंट मध्ये कळवायचं आहे. माझा आवाज येतोय का कमेंट मध्ये कळवायचं तुम्ही. कोण बघताय का मला? जर पाहत असाल तर कमेंट मध्ये कळवा. सर्वांना विनंती आहे की त्यांनी जास्तीत जास्त शेअर करायचं आहे, म्हणजे बाकीच्या लोकांनाही कळेल, त्यांना नोटिफिकेशन जाईल. हा कार्यक्रम पाहण्यासाठी बाकीचे लोक येतील. पुन्हा एकदा सर्वांना विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर हे शेअर करायचं आहे आणि आपल्या मित्रांना बोलवायचं आहे. मी शाहीर सागर गोरखे, कबीर कला मंचाचा कलाकार कार्यकर्ता आपल्या भेटीला आलेलो आहे. आपण इथे पुढले काही वेळ आपण याच्यावर चर्चा करणार आहोत. हा जो ठेका ऐकताय तुम्ही मागे, याचं ट्रेनिंग कुठल्याही शास्त्रीय संगीताच्या शिक्षणाच्या अभ्यासक्रमात नाही. हे रक्तात असावं लागतं. त्याच्यामुळे याचे ठेके येतात बघा.
हे जे आपण जो ठेका ऐकतोय, हा जो ठेका महाराष्ट्रातल्या मातीतली जी हलगी आहे त्या हलगीचा ठेका होता. हलगीचा ठेकायला वाजायला लागला तर बऱ्याच लोकांना नाचावं वाटतं. सांगितलं भटा घरी लिहून, वाण्या घरी दान, मांगा महारा घरी गाणं. त्यांनी सांगितलं की गाणं जाती व्यवस्थेनं सांगितलं, धर्म व्यवस्थेनं सांगितलं की गाणं हे जे आहे हे हलक्या दर्जाचं काम आहे. लिहून म्हणजे श्रेष्ठ, व्यापार उदीम त्याच्या खालोखाल. आणि मग गाणं वगैरे कोणी म्हणायचं तर गाणं हे मांगा महारांनी म्हणायचं. मला आठवतंय आमच्या घरामध्ये गावाकडे खुटीला डफडं अडकलेलं असायचं. आमचं म्हातार ते डफडं घ्यायचं आणि कामाला जायचं. मला प्रश्न पडायचा की बाबा आमचं म्हातार नेमकं उठत आणि जातं पुढे. बरं, लोक कामाला जाताना टिकाव घेतात, फावडं घेतात, येळा घेतात, खुरपं घेतात, आणि हे कामाला जातंय तर ही कामाला जाताना डफडं घेऊन जायचं. मला प्रश्न पडला. मी एकदा त्यांच्या मागं हट्ट करून मागं लागलो आणि त्यांच्या सोबत गेलो. तर मला कळालं की आमच्या म्हाताऱ्याला गावातले जे शेतकरी आहेत ते रोजानं गाणं म्हणायला न्यायचे. त्याचं कारण असं होतं की आमच्या आजोबाच्या गळ्यात गोडावा होता, शिवाय तो गोडावा मातीतला गोडावा होता. त्याच्यामुळे झालं असं की आमच्या आजोबाला माचानीवर असं बसवलं जायचं आणि तिथं बसून ते हलगी वाजून गाणं म्हणायचं आणि मग शेतामध्ये लोक कामं करायची. कष्टाचा, श्रम संस्कृतीचा आणि ह्या लोकवाद्यांचा खूप जवळचा भातृभाव राहिलेला आहे. त्यामुळे झालंय असं की ही जी गाणी आहेत, जी जात्याच्या ओव्यांमधून आपण ऐकलेली आहेत, ही जी गाणी आहेत, जी आपण भलर म्हणून शेतामध्ये ऐकलेली आहेत, ही सगळी गाणी या मातीतून निर्माण झालेली गाणी आहेत. कुठल्याही अभिजन वर्गानं शास्त्रीय संगीतावर असं सूरबीर लावून असला काही कार्यक्रम नव्हता. कारण हे असं कवर करत बसलं ना त्याला शास्त्रीय संगीत म्हणतात. पण असं कवर करायचं ज्याच्याकडे फुकाट रिकाम टेकडा येळ आहे. आता लॉकडाऊनच्या काळात लोकांकडे येळ आलाय फुकाट. तर अशा सगळ्यांनी असं करायचं. मग असं केलं की शास्त्रीय गायक होते. पण लोकगायक होण्यासाठी असं काही करावं लागत नाही. लोकगायक होण्यासाठी, लोक कलाकार होण्यासाठी तुम्हाला लोकांना जे कळेल, लोकांना जे रुचेल, लोकांना जे पटेल, लोकांच्या संस्कृतीचा, लोकांच्या भाषेचा जो भाग असेल तो तुम्हाला द्यावा लागतो. म्हणून आमचं म्हातारा म्हणायचं, वाटवर झोपडी न वाकडी तिकडी दारूवाल्याची ग, अनय माझे भयो दारूवाल्याची ग. प्रबोधन पण आहे याच्यात. ही भदर आहे गावातल्या शेतातली, पण सोबत प्रबोधन आहे. वाटावर झोपडी वाकडी तिकडी दारूवाल्याची ग, अनय माझे भयो दारूवाल्याची ग. हातात बाटली आणि लाज नाही वाटली दारू प्यायाची ग, अनय माझे भयो दारू प्यायाची ग. मग ते गाणं म्हणायचे, शेतातल्या खाड्यामध्ये गायचे. तेव्हाचा मग तो शेतकरी, जो सदस्य शेतकरी त्यांना आपल्या शेतात घेऊन जायचा रोजंदारीवर, तो त्यांना पैसे द्यायचा. परंतु हे जे काम सांगितलं तुम्हाला हलक्या दर्जाचं काम आहे, जे गाणं बजावणं आहे, जे मांगा महाराच्या वाट्याला आलेलं आहे, खरं अशी हलक्या दर्जाचं काम आहे का? या कामाला एक आता सांस्कृतिक महत्व निर्माण झालेलं आहे. याच्या बाबतीत आपण डिस्कशन करायचं, चर्चा करायची. आणि त्यामुळे म्हणावं वाटतंय
हे गीत माझे तुझे, हे गीत माझे तुझे, रक्ताचे मासाचे घामाचे, सुखाचे दुःखाचे कामाचे. आमचं गाणं चंद्रावर सूर्यावर इथं तिकडे नाही, आमचं जमिनीवर आहे. जमिनीच्या जनतेच्या प्रश्नाशी असलेलं आमचं गाणं आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जन्मशताब्दी वर्ष आहे. या वर्षाच्या अनुषंगानं हा कार्यक्रम इथे लाईव्ह होत आहे. पुरोगामी विचार मंचानं मला इन्व्हाइट केलं, त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो. अण्णाभाऊ साठे जे आहे, अण्णाभाऊ साठे म्हणाले होते की पृथ्वी कुणा शिष्याच्या मस्तकावर तरली नसून दलितांच्या श्रमिकांच्या हातावर तरलेली आहे. हेच अण्णाभाऊ साठे आज साहित्यिक म्हणून आपल्याला माहित आहे, एक कॉम्रेड म्हणून आपल्याला माहित आहे. हेच साहित्यिक अण्णाभाऊ साठे या देशातल्या जनतेच्या बाजूनं लिहितात. एक आमच्यासारखे शाहीर त्यांच्या प्रेरणेतून निर्माण होतात आणि आम्हाला वाटतं की अण्णाभाऊंच्या वाटेवर चालावं म्हणून आम्ही म्हणतो आहोत. नाग घुमतो रणहालगीचा, लेकुरवाळ्या लेखनीचा, शाहीर अण्णाभाऊ बिनीचा, जनयोद्धा लढत्यारणीचा. नाग घुमे रणहालगीचा, लेकुरवाळ्या लेखनीचा, शाहीर अण्णाभाऊ बिनीचा, जनयोद्धा लढत्यारणीचा. या तुझ्या पाऊल पुराणवर चालणाऱ्या, हे सलाम घे शाहिरा आमच्या पिढीचा, हे सलाम घे शाहिरा आमच्या पिढीचा, हे सलाम घे शाहिरा आमच्या पिढीचा. लेकुरवाळ्या लेखनीचा, शाहीर अण्णाभाऊ बिनीचा, जनयोद्धा लढत्यारणीचा. या तुझ्या पाऊल खुणांवर चालणाऱ्या, घे सलाम घे शाहिरा आमच्या पिढीचा, हे सलाम घे शाहिरा आमच्या पिढीचा.
पिढीचा आमची पिढी लोकशाहीर अण्णाभाऊ साठ्यांना सलाम करते आहे. का सलाम करते आहे? त्या काळामध्ये अण्णाभाऊ साठे हे एकमेव साहित्यिक होते का? नाही. अण्णाभाऊ साठे एकमेव साहित्यिक होते, परंतु जनतेच्या बाजूने लिहिणारे जे साहित्यिक आहेत, या साहित्यिकांमध्ये अण्णाभाऊ साठ्यांचं नाव अग्रणी आहे. चंद्रावर, सूर्यावर, प्रेयसीच्या गालावर, तिच्या मोकळ्या केसांवर, काळ्या काळ्या कोरड्या कोरड्या केसांवर बऱ्याच लोकांनी लिहिलेला आहे. प्रेमावर तर गाडा गाडा रद्दी साहित्य खरडून ठेवलेलं आहे. इतकं काय की ते म्हणत आहे, आंखों में बसे हो तुम्हें दिल में छुपा लूंगा. आता कसं काय करायचं? एक दोस्त होता, त्याला साहित्यातलं काय कळत नव्हतं, बिचारा येऊन नाजूकपणे म्हणाला, भाऊ ती डोळ्यात कसं काय बसता येतं म्हणला, आंखों में बसे होत ना. त्याला म्हणलं बेटा कल्पना असती ही. म्हणला मग अण्णाभाऊंनी जी कल्पना केली ही यांना स्वीकारावत नाही, आणि यांच्या कल्पना आम्ही काहून स्वीकारायच्या? त्यांचा मुद्दा बरोबर आहे. जनतेच्या प्रश्नांना हात घालणारं साहित्य आजपर्यंत कोणी निर्माण केलं नाही, आणि त्याच्यामुळे आम्हाला वाटतं की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे जनतेच्या प्रश्नांवर खऱ्या अर्थानं भाष्य करणारे शाहीर आहे. म्हणून अण्णाभाऊ साठ्यांना वंदन करून आपण कार्यक्रमाची सुरुवात करतो. साहित्याचे आभाळ अण्णाभाऊ, साहित्याचे आभाळ अण्णाभाऊ, भांडवलशाहीचा काळ अण्णाभाऊ. साहित्याचे आभाळ अण्णाभाऊ, भांडवलशाहीचा काळ अण्णाभाऊ. अनुवादाची होळी केली त्याने, अनुवादाची होळी केली त्याने. त्या भीमसूर्याचा धाळ अण्णाभाऊ, त्या भीमसूर्याचा
अण्णाभाऊ साठे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांमधलं जे साम्य आहे ते साम्य निश्चित त्याच्यावर भाष्य करणार. परंतु अण्णाभाऊ साठेंचं साहित्य, ज्याला या देशातल्या ब्राह्मणी वर्चस्ववादी व्यवस्थेनं साहित्य म्हणून संबोधलं नाही, त्या साहित्याला मात्र अनेको भाषांमध्ये भाषांतरित करता आलं. रशियामध्ये पोहोचलं, वेगवेगळ्या देशांमध्ये आज अण्णाभाऊ साठे युनिव्हर्सिटीमध्ये शिकवले जातात. परंतु या देशातली जी जाती व्यवस्था आहे, या देशातला एक अभिजन वर्ग आहे. जसं मी नेहमी सांगतो, दोन वर्ग या देशामध्ये अस्तित्वात आहेत. एक वर्ग तो आहे जो एशीच्या आत आहे, ज्याच्याकडे साधनं आहेत, संपत्ती आहे, पैसा आहे. आणि दुसरा असा वर्ग आहे जो गावाबाहेर ढकलला गेलेला वर्ग आहे. प्रश्नांवर अण्णाभाऊ साठे हे पुण्या टाटा बिर्ला अंबानीच्या त्यांच्या विचारांच्या सानिध्यात आलेले नाही, तर एका कम्युनिस्ट मुवमेंट मधून ते पुढे उभे राहिलेले आहेत आणि या देशातल्या जनतेच्या प्रश्नांवर त्यांनी भाष्य केलेलं आहे. माझी एक कविता आहे साहित्याच्या संदर्भातली, तर ती तेवढी तुम्हाला मी वाचून दाखवतो. कविता अशी आहे, अतिशय मार्मिक कविता आहे, लक्ष देऊन ऐका. बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की ही जी मार्मिक कविता आहे ही समजण्यासाठी आयक्यू लेवल जरा ग्रेट पाहिजे, असं काही लोकांचं, आमच्या रिसर्चर लोकांचं म्हणणं आहे. तर कविता अशी आहे, प्रारब्ध खोली वर्तुळाकार आयुष्य प्रलय कल्लोळ निर्जन बेट आणि मी. प्रारब्ध खोली वर्तुळाकार आयुष्य प्रलय कल्लोळ निर्जन बेट आणि मी. गंधर्व पठडीतील हास्य मनी ओलावा दत्त. विलक्षण 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 निर्लेपपणे अर्धांगिया नाव संहिता माझी. शाब्दिक अशाब्दिक प्रपंच नकोय. बघ बघ बघितलंस, श्वेतरंगीय विस्तृत शृंखलाच पसरलीये. मध्यस्थ रंगभूमी खुणावते. भरजरी किनार रंग उधळतीये. मंगलमयी सत्वदिंडीचे दर्शन. मांगल्याची सुजनानंदी पर्वणी जणू. सांग खरं सांग, प्रासंगिकता गर्भधारणे समर्थ आहे का? असेल तर निर्विवाद क्रियाकर्मांची काय चूक? आपण सर्वच प्रतीक्षार्थी काळाचे. बिरबिर घिरट्या घालत तो नक्कीच येईल. बिरबिर घिरट्या घालत तो नक्कीच येईल. आपण वाट पाहू, आपण वाट पाहू, आपण वाट पाहू, आपण वाट पाहू. हे काय लिहिलंय कळलं? नाही कळलं? मला बी नाही कळलं. झाट नाही कळलं. अरे डोक्याची आयमा एक झाली. अरे जे आपल्याला कधीच कळत नाही त्याला म्हणतात अभिजन साहित्य. इथून पुढे जे जे कळणार नाही त्याला अभिजन साहित्य समजत जा, आणि आपल्या सारख्या गरीबाला कळल. असंच काहीतरी लिहित जा, असंच काहीतरी लिहित जा. काय म्हणत? अभिजन साहित्य येडसव साहित्य. अभिजन साहित्य येडसव साहित्य. आमची ही भूमिका आहे साहित्याच्या संदर्भातली. मोठे मोठे भरभरी शब्द वापरल्यामुळे काय ते साहित्य होत नसतंय. साहित्य म्हणजे या देशातल्या कष्टकरी माणसाला जे कळतं हे साहित्य असतं. या देशातल्या कष्टकरी माणसाला जे रुचतं पचतं ते साहित्य असतं. त्याच्यामुळे साहित्या संदर्भातली आमची नेमकी भूमिका काय आहे हे सांगणारं एक गीत मी तुम्हाला इथे तुमच्या समोर सादर करतो.
कविता म्हणजे आमचे मित्र नारायणपुरी यांचं एक गीत आहे, तुमच्या समोर मी सादर करतो. कविता म्हणजे काय आहे? कविता म्हणजे अस्तित्वाचे गाणे. कविता म्हणजे अस्तित्वाचे गाणे. स्वतःच आपली राख उधळीत जाणे. कविता म्हणजे अस्तित्वाचे गाणे. कविता म्हणजे अस्तित्वाचे गाणे. स्वतःच आपली राख उधळीत जाणे. स्वतःच आपली राख उधळीत जाणे. कविता म्हणजे अस्तित्वाचे गाणे. कविता म्हणजे अस्तित्वाचे गाणे. स्वतःच आपली राख उधळीत जाणे. स्वतःच आपली राख उधळीत जाणे. शब्दांच्या मागे विस्तव धगधगते तेजे. विस्तव धगधगते तेजे. हे काळीज फुले त्यावर भाजून घेणे. हे काळीज फुले त्यावर भाजून स्वतःच आपली राख उधळीत जाणे. स्वतःच आपली राख उधळीत जाणे. कविता म्हणजे अस्तित्वाचे गाणे. स्वतःच आपली राख उधळीत जाणे. स्वतःच आपली राख उधळीत जाणे. मी लिहितो म्हणजे निर्भय होतो आहे. निर्भय होतो आहे. मी लिहितो म्हणजे निर्भय होतो आहे. या जगास पाण्या दृष्टी देतो आहे. या जगास पाण्या दृष्टी देतो आहे. माती मातीच्या पेशींच्या वाटी पेटवीत जाणे. पेशींच्या वाटी पेटवीत जाणे. स्वतःच आपली राख उधळीत 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 जाणे. मी लिहितो म्हणजे निर्भय होतो आहे. या जगास पाहण्या दृष्टी देतो आहे. इतका सुंदर लिहिलं गेलेलं आहे. या जगाकडे पाहण्याचा एक नवीन दृष्टिकोन दिला गेला पाहिजे. परंतु आजपर्यंत जे साहित्य जन्माला, या साहित्यानं हा काही दृष्टिकोन दिला नाही. यांनी उलटा तो साचा बनवला आणि सांगितलं या साच्यातून जर तुम्ही बाहेर पडले तर तुम्ही साहित्यिक नाही. साहित्यिक असण्यासाठी, शास्त्रीय गायक असण्यासाठी, तुम्हाला कलाकार असण्यासाठी त्यांच्या निकषांमध्ये बसावं लागत होतं. या चाकोऱ्यांना सगळ्यात पहिल्यांदा ज्यांनी उद्ध्वस्त केलंय अशा साहित्यिकांना मध्ये अण्णाभाऊ साठ्यांचं नाव अग्रणी आहे. आणि त्याच्यामुळे आम्हाला वाटतंय की आम्ही जी साहित्याची परंपरा घेऊन चाललेलो आहोत, आम्ही जे साहित्य सांगत आहोत, आम्हाला ज्या पद्धतीचं साहित्य अपेक्षित आहे ते साहित्य आम्ही निश्चित निर्माण करायला पाहिजे. आणि नवीन कवी, नवीन रवी जन्माला आले पाहिजे. नाही तर आता असं होतंय की जर आमची पोरगी नाचली तर ती नाचीन धरते, आणि भटाची पोरगी नाचली
तर ती नृत्यांगना. ही जी परिस्थिती आहे याचा प्रयत्न झालेला आहे. मी कलेमधला जो भेदभाव आहे, भेदाभेद आहे, त्या भेदाभेदावर एक भाष्य करणारं गीत लिहिलं होतं. आणि मला असं वाटतंय की आपण जेव्हा एक सांस्कृतिक भूमिका घेऊन चाललेलो आहोत, तर ती सांस्कृतिक भूमिका आपल्याला निश्चित मांडता आली पाहिजे, ती सांगता आली पाहिजे. आणि म्हणून आम्हाला असं वाटतंय बामणाची पोर नृत्यांगना ठरे, दलिताची पोर नाची नका. अरे करीत निर्मिला कलेत निर्मिला ऐसा भेदाभेद, भेदभाव केला जातीनं. हा जातीचा भेदभाव आहे असं आमचं म्हणणं आहे. दलित मंजुळा भटाची माधुरी, गुणांची बेरीज बरोबर, एकीला अपमान एकीला सन्मान, जातीचा हा खेळ. एकीच्या पाया